आणि जे गावी जाणार आहेत ते सगळे डबल डबल काय काय ठिकाणी गाडी लावलेल्या आहेत. इकडे 1-2 तास काय तर निघत नाही कारण की माणगामध्ये खूप ट्रॅफिक असते. सगळे बाहेर येऊन उभे आहेत. बघा ट्रॅफिक. ते बघा एवढ्या बिया फोडून झाल्यात सगळ्या, म्हणजे फोडलेल्या. त्याच्याली मुंबईला आपण घरात फोडायला लागतील बिया म्हणून गावावरच बिया फोडून येतो खायला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आहे शनिवार आणि आज आमच्या परतीचा प्रवास आहे. आम्ही जातो आहे पुन्हा एकदा मुंबईला. आमची सुट्टी संपली आज आणि उद्या मुंबईला जाऊन आराम करू. तर सगळ्यात आधी आम्ही जातो आहे आपला मारुतीचा मंदिर आहे आमच्या गावामध्ये, तिकडे पाया पडून येतो आणि मग दुपारी जेवण वगैरे आम्ही निघू. आमच्या जाताना जी वेसवीची फेरी बोट आहे त्याच्यानं जाणार आहोत आम्ही. आणि किती कडक ऊन पडले बघा. सकाळचे वाजलेत 10:58. आई तिकडे कपडे धुते. 2 दिवस चांगलाच पाऊस पडलाय त्याच्यामुळे गरमी पण खूप वाढली आता गावी. तर आम्ही आता पोचले आपला जो मंदिर आहे मारुतीचा. आणि आज बरोबर शनिवार पण आहे. आणि ॲक्च्युली आमचं गाव म्हणजे 2 शिपोळे आहेत, एक शिपोळे नंबर 1 आणि शिपोळे नंबर 2. तर जो मंदिर आहे तो शिपोळे नंबर 1 मध्ये आहे. अगं मंदिर. आणि इकडे होळी पण इथेच असते त्या गावातली आणि आमच्या गावामध्ये असते खाली. होळीला खूप मजा असते इथे. आंबे झाड बघा, फक्त पानच आहेत, आंबे काय दिसत नाहीत. आपल्या मारुतीरायाचं मंदिर किती सुंदर आहे बघा. खूप जुनं मंदिर आहे. आणि ह्या साईडला समोर गाव आहे. ॲक्च्युली झाडांमुळे दिसत नाही पण खूप मोठं गाव आहे आतमध्ये. मारुतीरायाच्या पाया पडून आलो आणि ह्या दोघी बिया फोडायच्या सकाळी भाजलेल्या. दोघांची शर्यत लागली, दोन्ही कोण जास्त बिया फोडणार आहे. आई हातोडीने फोडतंय. किती बिया फोडल्यास? हे बघ, साला जास्त कोणचे आहेत बघ. आई जिंकली. दोघींना शरीर लागले. एक नवीन पहिल्यांदा बिया फोडते ना स्नेहल? हो. ते बघ एवढ्या बिया फोडून झाल्यात सगळ्या, म्हणजे फोडलेल्या. त्याच्याली मुंबईला आपण घरात फोडायला लागतील बिया म्हणून गावावरच बिया फोडून येतो खायला. मग किती मस्त बिया आहेत. चला निघालोय आम्ही आता. चला बाय. चला पप्पा चल. चला पप्पा चला. चला सर्व या तुम्ही पण सावकाश. हा तर निघालो आता फायनली. एक आठवड्याची सुट्टी संपली आमची. 1 आठवडा झालाच ना, आपण रात्री आलेलो. मग किती वेळ झाला? हा म्हणजे आज लवकर संपली. सॅटर्डेला आलो मी रात्री. 7 तास बाकी आहेत. तुला बोलली तर थांबायचं आता. चल परत बघायला कडकडीत ऊन आहे. दुपारच्या 2:45 वाजलेत. 3ची जंगल डेटी आहे आमची वेसपी वरून. तर आपण पोहोचले आता फेरी बोटच्या ह्या साईडला. आणि इकडे आपण जाणार आहोत माणगावला. माणगावरून ऐरोली. आणि गर्दी बघा, ॲक्च्युली सगळे लोक मे महिन्यात फिरायला आलेत.
फायनली आम्ही पोहोचलोय माणगावला. आणि माणगावला आपल्या कोकणात जाणारे ट्रॅफिक भरपूर आहे. आणि आम्ही पण ॲक्च्युली गाडी जी टाकलेली ना आतून माणगावमधून एक रोड आहे जो गावातून फिरून येतो आणि डायरेक्ट माणगावचा जो डेपो आहे त्याच्या पण पुढे बाहेर पडतो. तिकडे मी डायरेक्ट बाहेर पडलो आहे कारण की मला माहिती होतं की माणगावचा जो डेपो आहे तिथे ट्रॅफिक खूप असेल. आणि गावी जाणारे ट्रॅफिक बघा किती आहे, खूप ट्रॅफिक आहे खूप. सगळ्यांना सुट्ट्या याच्यामुळे सगळे लोक गावी येतात आणि एवढी ट्रॅफिक आहे की. आणि मध्ये 2 दिवसात इकडे ॲक्सिडेंट पण झालेला टेम्पो ट्रॅव्हल्सचा. त्या दिवशी पण पूर्ण माणगाव हा रोडच पूर्ण बंद केलेला. बघा ट्रॅफिक किती आहे. आता मागे कुठपर्यंत असं आम्हाला माहिती नाही कारण की मी माणगावच्या त्या आतमध्ये आतून गाडी टाकून बाहेर आलोय. आणि डिसिजन आमचं चांगलं होतं की आम्ही तिकडून गाडी आतमध्ये टाकली, नाहीतर आम्ही आता माणगावच्या डेपोजवळ पण नसतो पोचलो. म्हणजे डेपो म्हणजे बस स्टँड जो आहे. आणि पुढे ट्रॅफिक आम्हाला पण मिळाले. ही ट्रॅफिक कोणीतरी गाडी टाकली असेल मध्ये रॉंग साईडला, त्याच्यामुळे झाली असेल. आम्ही निघालो ट्रॅफिकमधून आणि जे गावी जाणार आहेत ते सगळे डबल काय ठिकाणी गाडी लावलेल्या आहेत. इकडे 1-2 तास काय तर निघत नाही कारण की माणगावमध्ये खूप ट्रॅफिक असते. ट्रॅफिकची लांबच लांब रांग लागली. ट्रॅफिकचे लांब रांगा लागलेत. सगळे बाहेर उतरून गप्पा मारतात. कंटाळले असतील ते किती तास उभे असतील काय माहिती. हा जो रोड जो बायपास होईल ना म्हणजे माणगावच्या बाहेरून तेव्हा तिथे ट्रॅफिक कमी होईल कारण की माणगाव कसं मार्केट आहे मेन, त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक होते. आणि या मोठ्या गाडी गेल्यानंतर मग दुसऱ्या गाडीला चान्स नसतो जायला. ट्रॅफिक कुठपर्यंत आहे काय माहिती. सगळे बाहेर येऊन उभे आहेत. बघा ट्रॅफिक. तशी गणपतीला असते ना ट्रॅफिक, तशी मे महिन्याची ट्रॅफिक आहे. ही फक्त माणगावमुळेच ट्रॅफिक आहे. म्हणजे माणगावचा बायपास रोड होईल तेव्हाची ट्रॅफिक इकडे म्हणजे हरला ट्रॅफिक होणार नाही. आपल्याला अशी ट्रॅफिक फक्त लग्नाला जाताना मिळाली ना. लग्नाला नाही, लग्नावरून गावी गेलो तेव्हा. लग्न झाल्यानंतर गावी जात होतो आम्ही पूजेला, त्यावेळेला ट्रॅफिक आम्हाला अशी मिळाली पण माणगावमध्येच. अजून तरी बाकीच्या वेळेला नाही मिळाले. हा बाकीच्या वेळेला नाही मिळाले. बरं आहे, ट्रॅफिकमध्ये कंटाळा येतो नाही तर. ट्रॅफिक ऑलमोस्ट माणगाव बस डेपो पासून 2 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक असेल. ते फायनली संपले. काही लोक युटर्न मारून कुठे झालेत काय माहिती. तर मंडळी माणगाव आणि इंदापूरचा ट्रॅफिक कव्हर करून आम्ही आता इंदापूरच्या पुढे जो CNG पंप आहे ॲक्च्युली पहिला माणगावनंतर लागतो तिथे CNG संपलेला. त्याच्यानंतर मग आम्ही इथे हा जो महानगर गॅस आहे तिकडे आलो आहे. आणि इथे CNGला पण प्रेशर नव्हता, फक्त 190चा प्रेशर होता. त्याच्यामुळे 7.10 kg फक्त CNG फिल झालं आपल्या गाडीमध्ये. आणि पुढे एक CNG आहे पण तिथे CNG पण असेल नसेल काय माहिती नाही. आम्ही इथे CNG भरून घेतलं आणि चहा पितोय. या चहा प्यायला आणि गरमागरम वडापाव खाल्लात. हीच एक अशी ट्रिप असेल जिथे रायनाला CNG नाही मिळाला. नाही तर आतापर्यंत आम्ही कुठे कुठे गेलो आहे. जेजुरीला गेलो, पुण्याला गेलो, त्यानंतर म्हणजे इवन गावाला जेवढ्या वेळेला आम्ही आलो आहे असं कधीच नव्हतं झालं की CNG मिळालं नाही. इवन असं म्हणजे फेस्टिवल सीझनमध्ये पण नाही की होळीला किंवा गणपतीत सुद्धा असं कधीच नाही झालं की CNG मिळत नाही आहे किंवा आम्हाला एवढ्या लाईनमध्ये थांबावं लागलं. अशी ही पहिली ट्रिप होती गोव्याची आणि तिकडून परत मुंबईला की आम्हाला CNG मिळालंच नाही. CNG नुसतं लाईन लावते मी अर्धा तास 1 तास. जिकडे पण मिळालं तिकडे एक तर प्रेशर नाही आहे किंवा पॉवर कट आहे तर मग तेवढा बसत नाही आहे. अजूनपर्यंत मला नाही वाटत की आपण मुंबईत जो फुल केलाय तो इथे फुल झाला असेल. कारण की आता पण प्रेशर नव्हता, फक्त 7.10 kg. ॲक्च्युली आपल्या गाडीमध्ये मॅक्झिमम म्हणजे नॉर्मल 8.5 किलो तर बसतो आरामात. मॅक्झिमम 8.7 किती बसला ना, 8.93 तेवढा तर फक्त पुण्यालाच बसलेला. पण म्हणजे जरी आम्ही पूर्ण एमटी असेल आणि भरलं तर 8.5 पर्यंत जरी बसतो.
पण या ट्रिपला एकदा पण रायनोला असं त्याचं पोट भरलं नाही आहे. आणि तुम्ही पण आता कोकणामध्ये येत असाल ना तर अधिक CNG भरून CNG फील करा. आणि मानगाव आणि इंदापूरला मजबूत ट्रॅफिक आहे, खूप ट्रॅफिक आहे त्याच्या आधी तिकडे. तिकडे तुम्हाला 2 तास तर लागतील, कारण की मानगावमध्ये तर फुल जाम असतो मानगाव. आम्ही पण आतून आलो तरी पण नंतर मला ट्रॅफिक मिळाली मुंबईला जाते म्हणून. जर तुम्ही गावी जात असाल तर तुम्हाला 1-1.5 तास पाहिजे मानगावमध्ये, एवढी ट्रॅफिक आहे. गाडी म्हणजे हलतच नाही, एका जागेवर गाड्या आहेत. लोक लिटरली बाहेर येऊन थांबलेली, म्हणजे विचार करा की किती ट्रॅफिकमध्ये अडकलेत आणि कंटाळलेत. आणि स्पेशली आज वीकेंड आहे, सॅटर्डे म्हणून जरा जास्त असेल. पण युजल डेजमध्येच पण आता मुलांना सुट्ट्या वगैरे पडल्यात तर त्यामुळे सगळे गावाला जात आहेत. जे गेलेले ते रिटर्न येत आहेत. आणि गावी पण मस्त आहे, म्हणजे गावी एवढा आता गरम वगैरे नाही आहे. आणि गावी पाऊस पडतो रात्रीचा वगैरे. नाही पण आता आज होत होतं गरम, 2च दिवस पाऊस होता त्यामुळे गार होतं. पण आता पाऊस पडून गेला त्यामुळे जास्त गरम होतं. आज खूप गरम होतं. बघूया आता आमचा प्रवास. ट्रॅफिक पुढे मिळायला नाही पाहिजे, इथे ट्रॅफिक मिळाली. आणि आपला रायनो फर्स्ट टाइम गोवा फिरून आला, मी सेकंड टाइम आलो. आणि स्नेहल 4-5 वेळा जाऊन आले. 4 वेळा. आता स्नेहलची 4th ट्रिप होती गोवाची. आणि आम्ही खूप म्हणजे खुश आहोत की आम्ही जी गाडी घेतली ती आमचा डिसिजन बरोबर होतं. कारण की आम्हाला पूर्ण गोवा ट्रिप असू दे, आम्ही जिथे जिथे फिरतोय तिथे आम्हाला काय वेगळं वाटतच नाही, म्हणजे भारी वाटतं एकदम. कारण की सस्पेन्शन पण 1 नंबर आहे, गाडीचा पिकअप पण चांगला आहे आणि गाडीमध्ये कम्फर्ट पण चांगला आहे. म्हणजे आई पप्पा मला असं वाटतं की दमतील, पण काय नाही, त्यांना असं वाटतं की घरीच बसलो एकदम, इतकं म्हणजे भारी आहे. तर मला खूप भारी वाटतं की आम्ही जी चॉईस केली गाडी ती खूप चांगली आहे. कम्फर्टला खरंच टाटा पंच खूप चांगली आहे. आणि फॅमिली असं ट्रिपसाठी वगैरे लॉंग ट्रिपसाठी खरंच खूप चांगली आहे. आता पण आम्ही जेवढं सामान आणलंय ना, माणसं 2 आहेत पण आमच्याकडे 1 डझनपेक्षा जास्त बॅग आहेत. खूप बॅग आहेत खूप. कारण की आई पप्पा गावी येणार आहेत, नंतर बहीण येणार आहे गावी, सॉरी मुंबईला येणार आहेत आई पप्पा, आणि बहीण पण येणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पण बॅगा वगैरे आहेत, खूप सारा सामान आहे गाडीमध्ये. गाडी फुल आहे एकदम. तर ठीक आहे, निघतो आम्ही आता इथून गरमागरम चहा पिऊन. सूर्यास्ताच्या वेळेला इकडे बघा किती भारी वाटतं एकदम ढग. तर मंडळी आता वेळ आली आहे हा व्हिडिओ इथेच एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल, आमची ट्रिप गोव्याची आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.